नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. मी स्वतः डॉक्टर आचू माडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आज आपण MCC थ्रू होणारा ऑल इंडियाचा जो राऊंड आहे त्या राऊंडच्या संदर्भात एकदम इथे डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. 2022 पर्यंत MCCचा ऑल इंडिया कोट्याचा जो काही रूल्स होते त्याच्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत आणि ह्या बदलासहित ही प्रोसेस पहिल्या राऊंडापासून ते चौथ्या राऊंडपर्यंत कशा पद्धतीने होत जाणार आहे या संदर्भात इत्थंभूत डिटेल इन्फॉर्मेशन, प्रत्येक लाईन टू लाईन इन्फॉर्मेशन ब्रोशर जे पब्लिश झालेलं आहे त्या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा आपण टॉपिकवरती जाऊया, ते म्हणजे पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स. म्हणजे या MCC थ्रू ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग कोणते कोणते इन्स्टिट्यूट घेत असतात. भारत देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशातील सर्व राज्यातील गव्हर्नमेंटचे MBBS आणि BDS एवढेच फक्त 15 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. त्यातील सर्व पार्टिसिपेट म्हणजे नवीन जरी चालू झालेले असतील आजपर्यंतचे आणि पाठीमागचे सर्व ज्यांना मान्यता मिळालेले असे सर्व MBBSचे आणि MBBSचे आणि BDSचे गव्हर्नमेंट कॉलेजेसचे 15% सीट्स ऑल इंडिया कोट्यामधून ह्या MCC थ्रू काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेत असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ह्याच्यामध्ये किती 15%, राहिलेले 85% ते त्या राज्यासाठी दिलेले गेलेले असतात. ती त्यांच्या राज्याच्या प्रोसेसमधून भरले जात असतात. महाराष्ट्रातले सुद्धा 15% सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला इकडे गव्हर्नमेंटचे MBBS आणि BDS मध्ये 5 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करून आपल्याला वाटले जात असतात. मग आपण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये भाग घेऊ शकतो का? तर 100% महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा 15%मधून महाराष्ट्रातला विद्यार्थी सुद्धा 15%मधून ऑल इंडिया कोट्यामधून जात असतो किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा जाता येऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे AFMC म्हणजे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे. या ठिकाणी 150 सीट्स आहेत आणि त्याची प्रोसेस वेगळी असते. ही सुद्धा MCC थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून सगळेच्या सगळे 100% सीट्स भरले जात असतात. त्यानंतर जो आहे ते म्हणजे एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. हे जे एम्सचे कॉलेजेस आहेत ते सुद्धा संपूर्ण भारत देशातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा 22 इन्स्टिट्यूट जे आहेत ते सर्व 100% सीट्स ऑल इंडिया कोट्यामधून 4 राऊंडमधून भरले जात असतात. त्यानंतर AFMC आपण झाला, त्यानंतर एम्स झालं. जिपमर जे आहे ते जिपमरचे 2 कॉलेजेस आहेत, एकूण 200 सीट्स आहेत. 150 सीट्स पॉंडेचेरीमध्ये आहेत आणि कराईकालमध्ये 50 सीट्स आहेत. याच्यासाठी वेगळी एक्झाम होत होती, ती आता नीट थ्रू भरली जाते आणि MCC थ्रू होणाऱ्या या प्रोसेसमधून हे 200च्या 200 म्हणजे पूर्ण 100% सीट्स जिपमरचे यामधून भरले जाणार आहेत. त्यानंतर BHU आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. हे सुद्धा 100% सीट्स म्हणजे 150 सीट्स या प्रोसेसमधून भरले जाणार आहेत. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी यामध्ये सुद्धा जे काही 150 सीट्स आहेत ते सुद्धा 100% सीट्स या प्रोसेसमधून भरले जाणार आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटीज संपूर्ण देशामध्ये, भारत देशात आणि महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक इतर सर्व राज्यामधून एकूण 50 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. त्या डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जे 100% सीट्स आहेत ते सगळेच्या सगळे याच प्रोसेस थ्रू भरले जात असतात. फक्त यामध्ये डिव्हिजन असं राहतं, 85% हे मॅनेजमेंट कोटा असतो म्हणजे पेड सीट्स असतात आणि 15% मात्र NRI सीट्स असतात. त्याला आपण नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स असं म्हणत असतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन फीजचा आपण बाबतीत चर्चा करूया. पहिली गोष्ट, रजिस्ट्रेशन फीजमध्ये आपल्या सर्वांना ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्नमेंट, एम्स, जिपमर, AMU, BHU हे जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत ते, AFMC आणि हे सर्वांमध्ये आपल्याला 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये आपल्याला फीज भरावी लागत असते. म्हणजे 11,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगमधून भरावे लागत असतं. परंतु सेंट्रल लेवलवरती OBC, SC आणि ST या कॅटेगरीसाठी या ठिकाणी 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला 5,500 रुपये भरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं.
5,500 भरून इतर कॅटेगरीला आणि ओपन आणि EWS साठी 11,000 रुपये भरून एंट्री करता येऊ शकते. डिपॉझिट हे भरलेलं आपल्याला सर्व रूल्स फॉलो केले तर आपलं डिपॉझिट परत मिळत असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की यानंतर एक दुसरं जे राहतं ते म्हणजे 2 लाख सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीच्या MBBS आणि BDS साठी भाग घ्यायचा असेल ऑल इंडिया कोट्यामध्ये MCC थ्रू मधून तर मात्र या प्रक्रियेमध्ये आपल्याला 2 लाख रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये फीज आपल्याला भरून सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरीमधलं मेरिटमधलं बेनिफिट त्याचबरोबर जे काही फीजमधलं बेनिफिट न घेता कॉमन मेरिटनुसार आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाग घेता येऊ शकतो. त्याच्यामधले 85% सीट्समध्ये आपल्याला भाग घेता येऊ शकतो. राहिलेले 15% सीट्स NRI कोट्यामधला भरले जात असतात. NRI म्हणजेच आपण त्याला नॉन रेसिडेन्शियल इंडियन, OCI म्हणजे इंडियन ओव्हरसीज ऑफ इंडिया, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे जे आहेत OCI कॅन्डिडेट्स, NRI कॅन्डिडेट्स किंवा हे सर्व कॅन्डिडेट्सला या ठिकाणी आपल्याला कदाचित 15% सीट्समध्ये भरले जात असतात. नवीन नियमानुसार जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या NRI आपला रिलेटिव्ह आहे आणि त्या रिलेटिव्हनं आपल्याला जर स्पॉन्सर केलेला असेल तर आपल्याला NRI डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा भारत देशातल्या बाकीच्या 85% सीट्समध्ये तुम्ही भाग घेऊ शकता का? तर होय, तुम्ही NRIचे जरी डॉक्युमेंट्स तुम्ही बनवलेले असले तरी तुम्ही NRI मध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या 85% कोट्यामध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. एकंदरीत तुम्हाला सर्व माहिती लक्षात आली. नवीन खूप काही रूल या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आलेले आहेत. हे सगळ्याला व्यवस्थित समजले गेले पाहिजेत. पाठीमागे आपल्याला फक्त 3 वेळा रजिस्ट्रेशन करता येऊ शकत होतं 2022 पर्यंत. मात्र 2023 मध्ये आता आपल्याला मात्र 4 वेळा रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, तिसऱ्या राऊंडला आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडला. हा एक बदल झालेला आहे. खूप काही बदल, 10 बदल, 5-10 बदल झालेले आहेत. ते मी तुम्हाला त्यावेळी सांगत राहील. ही प्रोसेस कशी राहील ही राऊंड वाईज आपण पाहूया. पहिली गोष्ट, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण एंट्री करायला लागेल त्यावेळेस रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे ती रजिस्ट्रेशन प्रोसेस 20 जुलै 2023 पासून सुरू होत आहे आणि 22 तारखेपासून आपल्याला ऑप्शन फिलिंग किंवा चॉईस फिलिंग करता येणार आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या नंतर मात्र आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. चॉईस फिलिंग करण्यासाठी पाठीमागे आपल्याला फक्त 3 वेळा करता येत होती. यावेळेस मात्र चॉईस फिलिंग आपल्याला 4 वेळा करता येणार आहे. भरपूर काही बदल आहेत. ते सर्व इत्थंभूत व्यवस्थित पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आयुष्यभरात कुणालाही एकही प्रश्न विचारावा लागणार नाही असं मला वाटत आहे. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन तुम्ही केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर चॉईस फिलिंग म्हणजे ऑप्शन्स भरायचे आहेत. पहिल्या राऊंडला तुम्ही ऑप्शन्स भरायचे. डीम्ड असू दे, जर समजा तुम्ही 2,05,000 भरलेले असेल तरच डीम्डचा ऑप्शन ओपन होतो. नाहीतर 10,000 किंवा 11,000 किंवा 5,500 भरलेले असेल तर डीम्डचा ऑप्शन अवेलेबल होत नाही. त्यामुळे काही काळजी करायची काम नाही. तुम्ही जर 11,000 भरलेच नाही तर फक्त डीम्डचा ऑप्शन अवेलेबल होत असतो. त्यामुळे तुम्ही फक्त ऑप्शन एंट्री करायचे आणि ऑप्शन एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट होईल. सीट अलॉटमेंट नंतर पब्लिकेशन ऑफ रिझल्ट होईल आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट म्हणजे रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर एक नवीन नियम या ठिकाणी आलेला आहे की आजपर्यंत तो रिझल्ट लागल्यानंतर आपल्या लिस्टमध्ये नाव यायचं. ह्या लिस्टमध्ये तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे किंवा रोल नंबर आहे तो टाकला तर आपल्याला त्या लिस्टमध्ये आपलं नाव दिसलं की आपलं सीट अलॉटमेंट झालं असं समजायचं. इकडे मात्र लक्षात घ्या की ऑल इंडिया कोट्यामध्ये आपला जर नंबर लागला नाही तर आपलं नंबर जो आहे तो त्याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वाटतं आम्ही फॉर्म भरला परंतु आपल्याला इकडे नाव दिसलेलं नाही. याचा अर्थ काय की आपल्याला सीट अलॉट झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा MCCच्या ऑल इंडिया राऊंडचा ज्यावेळेस पुढे रिझल्ट येईल त्या रिझल्टमध्ये आपण आपला रोल नंबर टाकला आणि आपल्या समोर जे सीट आलेलं आहे ते सीट अलॉटमेंट होतं. काही वेळानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर सुद्धा मिळत असतं. पण त्याच्या अगोदर आजपर्यंत अशी प्रक्रिया नव्हती. आपले जे डॉक्युमेंट्स होते ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स झेरॉक्स आणि कलर आणि पेन ड्राईव्हमध्ये घेऊन आपण कॉलेजवरती जायचो आणि कॉलेजवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचं, स्क्रुटनी आणि नंतर आपलं ॲडमिशन व्हायचं आणि ॲडमिशन प्रोसेस आपल्याला ॲडमिशन प्रक्रिया झाली असं आपण म्हणायचो. परंतु यावर्षी मात्र असा एक रूल नवीन आलेला आहे की आपण डॉक्युमेंट अपलोडिंग सुद्धा जर सीट अलॉटमेंट झाली, तुम्हाला सीट मिळालं तरच तुम्हाला तिकडे डॉक्युमेंट अपलोडिंग करायचं आहे. परंतु जर
समजा तुम्हाला सीटच मिळालेलं नाही तर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही. त्यामुळं नंतरची प्रक्रिया काय राहील, पहिल्यांदा रिझल्ट लागेल. रिझल्टमध्ये आपलं नाव आलं तर आपण आपले डॉक्युमेंट जे ओरिजिनल आहेत ते कलर स्कॅन कॉपी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं MCC कडे अपलोड करायचा आहे. हा एक नवीन यावेळेस आपल्याला नियम आलेला आहे, जो आजपर्यंत नव्हता. त्यानंतर फिजिकल रिपोर्टिंग म्हणजे काय की स्वतः सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल, कलर झेरॉक्स, ब्लॅक व्हाईट झेरॉक्स आणि पेन ड्राईव्हमध्ये हे सर्व घेऊन आणि ज्या कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे, अलॉटमेंट दिलं, जे ऑप्शन फिलिंग केलेले आहेत त्यामधलं जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते कॉलेज घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. रिपोर्टिंग म्हणजे काय तर जाऊन जॉईनिंग करायचं आहे, फिजिकल जॉईनिंग म्हणायचं. मग सर्व डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट जे काही फीजचा असेल तो गव्हर्नमेंटचा असेल, एम्सचा असेल, जिपमरचा असेल, AMA BHU असेल किंवा डीमडचा, ह्या सर्वाचा जो फीज असेल ती नेटवर सापडते, तीचा फीजचा डिमांड ड्राफ्ट आपल्या बँकेमधून बनवून तुम्हाला कॉलेजवरती जायचंय आणि रिपोर्टिंग करायचंय. रिपोर्टिंग केल्यानंतर आपल्याला ऍडमिशन होईल. परंतु इकडे गेल्या वर्षी सारखेच नियम आहेत. हा जो राऊंड आहे तो पहिला राऊंड आहे, त्यामुळे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर समजा तुम्ही ऑप्शन एंट्री केलेल्या मधील तुम्हाला जर एखादं सीट मिळालेलं असेल तर ते तुम्ही घेऊ पण शकता आणि कसल्याही प्रकारचा तुमचा लॉस न होता तुम्ही ते सीट सोडता पण येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला फ्री एक्झिट असं म्हणतात. तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जायचं आहे आणि पहिल्या राऊंडमधलं सीट जॉईन करायचं असेल तर जॉईन सुद्धा आपल्याला करून दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येऊ शकतं. कॉलेजवरती गेल्यानंतर आपल्याला हे फ्रीज पण करता येऊ शकतं. म्हणजे आता मिळालेलं जे कॉलेज आहे ते मला फायनल करायचंय, मला पुढच्या प्रोसेसमध्ये जायचं नाही आणि आपल्याला ही जी प्रक्रिया ती पूर्ण बंद करायची आहे, अशा प्रकारची सुविधा सुद्धा कॉलेजवर असते. त्यावेळेस तुम्ही ॲडमिशन लेटर घ्यायचं आणि सर्व डॉक्युमेंट्स आणि फीजचा चेक तिथं देऊन टाका, फीजचा डिमांड ड्राफ्ट तिथं द्यायचा आणि ॲडमिशन प्रक्रिया संपल्यानंतर आपल्याला विलिंगनेसचा जो फॉर्म असतो किंवा बेटरमेंटचा, आपण त्याला बेटरमेंटचा फॉर्म असं म्हणतो, तो फॉर्म भरायचा नाही आणि हे मिळालेलं कॉलेज आहे ते तुमचं फायनल करून टाकायचं आणि तिथून पुढे प्रोसेसच्या बाहेर पडता येऊ शकतं. एखाद्या विद्यार्थ्याला हे मिळालेलं कॉलेज जर घ्यायचंच नसेल तर सुद्धा त्याला फ्री एक्झिट असते. कसल्या प्रकारचं डिपॉझिटचं नुकसान न होता त्याला सेकंड राऊंडमध्ये जाता येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विलिंगनेसचा फॉर्म मी भरला नाही, परंतु मला बेटरमेंटमध्ये जायचं नाही किंवा इथून पुढे सेकंड आणि पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही, हेच मला कॉलेज फायनल करायचं आहे, असं पण आपल्याला करता येऊ शकतं. कॉलेजवरती जाऊन ज्यावेळेस बेटरमेंटचा फॉर्म भरत असतो किंवा आपल्याला विलिंगनेसचा फॉर्म जर नाही भरला तरी सुद्धा आपण नंतर जर एक पण चॉईस दिला नाही तरी सुद्धा पहिलं मिळालेलं कॉलेज आपलं कायम राहतं. त्यामुळे चॉईस फिलिंग पुन्हा नाही केली आणि तरी बी सेमच आहे आणि तिथं बेटरमेंटचा ऑप्शन न देता आपण जर विलिंगनेसचा न फॉर्म देता जर आपण त्या ठिकाणी म्हणजे आपण त्याला रिटेन्शन असं म्हणतो, पण रिटेन्शन म्हणत नाही इकडे, इथे आपल्याला फ्रीज केलं म्हणतो. आपण फ्रीज केलं तरी सुद्धा चालू शकतं. एकंदरीत पहिल्या राऊंडचा नियम गेल्या वर्षी सारखाच आहे, फक्त एक नियमामध्ये बदल आहे, तो म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंग आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं सीट अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त कॉम्प्युटरवरती जाऊन करायचं आहे. हाच नियम आपल्याला यावर्षी नवीन इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आलेला आहे. 2002 दुसरा राऊंड आपण आपल्याला सेकंड राऊंड म्हणतो. खूप सारे इथून पुढे बदल झाले आहेत हे बघायचे तुम्हाला. सेकंड राऊंडमध्ये न्यू रजिस्ट्रेशन करता येतं का? 100% करता येतं. फक्त हे जे सगळे नियम आहेत ती ऑल इंडियाचे मी सांगत आहे. स्टेटचे रूल वेगवेगळे असू शकतात, ते मी पुन्हा त्यावेळी सांगेन. सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. 2,05,000, 11,000 किंवा 5,500 भरून आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली नाही किंवा केलेले असून काही मिळालेलं असेल किंवा सोडलेलं असेल त्यांना किंवा जॉईन केलेलं असेल तरी सुद्धा त्यांना चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये करता येऊ शकते. म्हणजे फर्स्ट राऊंडमधल्या फ्री एक्झिट घेतलेल्या विद्यार्थ्यांना, फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन न केलेल्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलेलं आहे आणि ते फ्रीज केलेलं आहे म्हणजे रिटेन्शन देऊन टाकलेलं आहे असे विद्यार्थीच फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला इलिजिबल राहणार नाहीत. ते त्यांचे फायनल झालं. बाकीचे सर्व विद्यार्थी रजिस्टर्ड केलेले दुसऱ्या किंवा पहिल्या राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन केलेले असतील किंवा मागचे रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी सुद्धा ज्यांना कॉलेज मिळालेलं असेल त्यांनी फ्री एक्झिटमध्ये सोडलेलं असेल किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये जॉईन करून दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन फिलिंग सुद्धा त्याला करता येऊ शकते. त्यामुळे न्यू रजिस्ट्रेशन सेकंड राऊंडमध्ये साठी होत असतं. परत चॉईस फिलिंग करायचे,
परत लॉकिंग हे करायचंय, लॉकिंगसाठी शेवटचा दिवस असतो त्या राऊंड मधला, त्यामध्ये लॉकिंग करायचंय. कदाचित लॉकिंग तुम्ही नाही केलं तरी चालू शकतंय. सगळ्यांचं ऑल इंडियासाठी ऑटो लॉक असतं, म्हणजे आपोआप सुद्धा लॉक होत असतं. हे पण महत्वाचा रूल. मगाच्या पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक राऊंडला आपण शेवटच्या दिवशी 3 वाजल्यापासून आपण केलेले ऑप्शन एंट्री हे लॉक करता येऊ शकतात, परंतु न लॉक करता सुद्धा आपण बसलं तरी ऑटो लॉक असतं, हे 100% लक्षात घ्यायचं. पहिली गोष्ट, सेकंड राऊंडमध्ये जे जुने रजिस्ट्रेशन केलेले असे विद्यार्थी आहेत त्यांना नवीन रजिस्ट्रेशन किंवा फीस भरण्याची गरज सेकंड राऊंडमध्ये नाही. त्यांना आपल्याला ते विद्यार्थी डायरेक्ट ऑप्शन फिलिंग करू शकतात. त्याचबरोबर न्यू रजिस्ट्रेशन पण ऑप्शन फिलिंग करू शकतात. परत आपले ऑप्शन फिलिंग झाल्यानंतर सीट अलॉटमेंट, त्यानंतर रिझल्ट आणि नंतर डॉक्युमेंट अपलोडिंग. इथं पण लक्षात घ्यायचंय, रिझल्ट लागल्यानंतर आपलं नाव लिस्टमध्ये आल्यानंतर जर आपलं कॉलेज बदललेलं असेल तर मात्र, किंवा पहिल्यांदा मिळालेलं असेल तर ते कॉलेज, तर आपल्याला MCC कडे आपले डॉक्युमेंट अपलोड ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटरवरती जाऊन करायचं आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि नंतर फिजिकल रिपोर्टिंग करायचंय. फिजिकल रिपोर्टिंग म्हणजे काय, जे काही कॉलेज मिळालेलं आहे, पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपण जॉईन केलेलं असलं आणि जर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला दुसरं कॉलेज आपल्याला मिळालं तर त्याला अपग्रेडेशन म्हणतो. तर पहिलं कॉलेज आपल्याला 100% गेलेलं असतं, तिथले सर्व डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट घेऊन आपले कसलेही पैसे बुडत नाहीत, ते डिमांड ड्राफ्ट जाऊन आपल्या बँकेमध्ये मोडायचं, आपले पैसे आपल्या खात्यावर येतात आणि नवीन डिमांड ड्राफ्ट आपल्या नवीन कॉलेजचा ज्या फीचा आहे तो आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजवर जाऊन स्क्रुटनी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये करता येऊ शकतो. इथं आता इथून पुढे सुद्धा आणखी एक नवीन 2023 पासून एक नवीन रूल आलेला आहे, तो म्हणजे अपग्रेडेशन इन थर्ड राऊंड. म्हणजे आपल्याला दुसऱ्या राऊंड नंतर 2022 पर्यंत आपल्याला मॉपअप राऊंडमध्ये जाता येत नव्हतं. जर जॉईनिंग ॲट द एंड ऑफ सेकंड राऊंडमध्ये, सेकंड राऊंडच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही जॉईंट स्टेटस असता कोणत्याही डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा ऑल इंडिया कोट्यातल्या कोणत्यामध्ये, तर तुम्ही सर्व प्रोसेसमधून बाहेर पडत होता. म्हणजे तुम्हाला स्टेटमध्ये पण भाग घेता येत नव्हता आणि त्याचबरोबर ऑल इंडियामध्ये सुद्धा भाग घेता येत नव्हता. परंतु यावर्षी 2023च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला हा एक नवीन नियम आलेला आहे, तो म्हणजे अपग्रेडेशन तुम्हाला मॉपअप राऊंड. आणि यावेळेस आणखी एक नवीन बदल करण्यात आलेला आहे की तिसऱ्या राऊंडला थर्ड राऊंड असं म्हटलंय, मॉपअप राऊंड म्हणलेलं नाही. त्यामुळे इथून पुढे पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड असंच म्हणायचंय. तर आपण दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं सीट घेऊन किंवा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं सीट तेच राहिलेलं असेल दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तेच सीट आपण तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा घेऊन जाता येतं अपग्रेडेशनसाठी, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जर समजा पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते सेकंड राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेड झालेलं असेल तर मात्र दुसऱ्या राऊंडमधलं सीट घ्यायचंय. पाठीमागच्या पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं सीट तुमचं गेलेलं असतंय. आता मला तेच सीट पाहिजे म्हटलं तर मिळणार नाही. आता जे नवीन अलॉट झालेलं सीट आहे ते सीट तुम्हाला घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, ते जर सीट नाही घ्यायचं ठरवलं, सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालेलं सीट जर तुम्ही नाही घ्यायचं म्हटलं तर तुम्ही सुद्धा नाही घेण्याचा प्रोसेस करू शकता. आता तुम्ही असं म्हणू शकता की मी फर्स्ट राऊंड एंट्रीज फक्त दुसऱ्या सेकंड राऊंडमध्ये केली आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा पहिला राऊंड आहे. तर तुमच्यासाठीचा पहिला राऊंड महत्त्वाचा नाही, तर हा दुसरा राऊंड चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी फ्री एक्झिट नाही. फक्त पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे. तुमचं डिपॉझिट फ्री एक्झिट होत नाही, म्हणजे फ्री डिपॉझिट फोरफिट होत नाही किंवा जप्त होत नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये एंट्री फ्रेश केलेल्या असू दे किंवा पहिल्या राऊंडमध्ये एंट्री केलेल्या विद्यार्थ्यांना जर दुसऱ्या राऊंडमध्ये सीट अलॉट झालेलं असेल आणि जर समजा तुम्ही ते सीट सोडलं, म्हणजे तुम्ही फिजिकल जॉईनिंग केलं नाही, तर तुम्ही जे भरलेलं डिपॉझिट आहे म्हणजे 5,000 रुपये कॅटेगरीसाठी ऑल इंडियाच्या, त्याचबरोबर 10,000 रुपये आणि 2 लाख रुपये डीम्डचं हे डिपॉझिट आणि तुमचे फीस हे फोरफिट होणार आहे, म्हणजे जप्त होणार आहे. तुम्हाला मात्र आणखी एक बेनिफिट आहे की तुम्हाला तिकडं मॉपअप राऊंड ज्याला आपण म्हणत होतो 2022 पर्यंत, त्याला आपण तिसरा राऊंड असं म्हणतो. थर्ड राऊंडमध्ये परत डिपॉझिट भरून आपल्याला एंट्री करता येऊ शकते. बघा, बऱ्याच वेळा खूप काही गोष्टी असं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये झालंय त्यांनी मात्र पहिल्या राऊंडचं सीट सोडून, म्हणजे ते गेलेलंच असतं, दुसऱ्या राऊंडमध्ये जॉईन करून ते सीट घेऊन आपण मॉपअप राऊंडमध्ये अपग्रेडेशनला जाता येऊ शकतं. हा एक नियम तुम्हाला आहे. म्हणजे मॉपअप म्हणजे तिसरा राऊंड, तिसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं सीट घेऊन
आपण म्हणजे सीट हातात घेऊन म्हणजे जॉईनिंग करून सुद्धा आपल्याला अपग्रेडेशन करता येऊ शकतं. राऊंड 1 टू राऊंड 2 अपग्रेड झाल्यास पहिल्या राऊंडमधील सीट घेऊ शकत नाही. महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि दुसऱ्या राऊंड ते जॉईन पण केलेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला दुसरं कॉलेज मिळालं तर मला हे नको आता पहिलंच घ्यायचं आहे, तर तसं चालत नाही. तुम्हाला दुसरं कॉलेज घ्यावं लागेल किंवा तुमचं डिपॉझिट बुडणार आहे. ते जॉईन केलेलं कॉलेज घेऊन सुद्धा कदाचित तुम्ही मॉपअप राऊंड तिसऱ्या राऊंडमध्ये 100% जाऊ शकता. तिथे सुद्धा अपग्रेडेशन आपल्याला आहे. म्हणजे अपग्रेडेशन आपल्याला 2 वेळा इकडे अवेलेबल झालेलं आहे. दुसरी गोष्ट, फ्रेश इन सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट नाही झालं तर थर्ड राऊंडमध्ये जाऊ शकतो का? 100% जाऊ शकतो. आपल्याला आता फर्स्ट राऊंडमध्ये एंट्री केली, दुसऱ्या राऊंडमध्ये एंट्री केली आणि दुसऱ्या राऊंडमध्ये एंट्री केली आपल्याला काहीच मिळालं नाही तर मात्र आपल्याला काही करायचं नाही. आपलं डिपॉझिट असंच आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊन थर्ड राऊंडमध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट ऑप्शन एंट्री करता येऊ शकते. अपग्रेडेशन फॉर्म राऊंड 1 टू राऊंड 1 जॉईंड इन राऊंड 1 बट नॉट जॉईनिंग इन राऊंड 2 फॉरफिट ऑफ डिपॉझिट. म्हणजे लक्षात ठेवायचं की जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही मिळालेलं कॉलेज म्हणजे पाठीमागचं कोणतं पण कॉलेज म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मी सेकंड राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही तेच राहिलं तर तुम्ही हे कॉलेज घेऊन तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता का? तर 100% जाऊ शकता. आजपर्यंत जाऊ शकत नव्हता तर ते तुम्ही ते कॉलेज घेऊन अपग्रेडेशनला तिसऱ्या राऊंडला सुद्धा जाऊ शकता. परंतु पहिल्या राऊंडमधले मिळालेलं कॉलेज ते गेलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये अलॉट झालेलं जर कॉलेज तेच घ्यावं लागेल आणि नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होतं. आणि दुसऱ्या राऊंडला काहीच मिळालं नाही. पहिल्या राऊंडला मला मिळालं होतं ते घेतलं नाही फ्री एक्झिटमधून आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मला काहीच मिळालं नाही तर तुम्ही डायरेक्ट तिसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन एंट्री करता येऊ शकते. आता आपण महत्त्वाचा मुद्दा काय शिकलो बघा. पहिल्या राऊंडमध्ये रूलमध्ये एकच बदल झाला तो म्हणजे सीट अलॉटमेंट नंतर ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोडिंग करायचे. हा एक पहिला रूल. सेकंड राऊंडमध्ये आपण काय शिकलो बघा की जरी समजा आपल्याला सेकंड राऊंडमध्ये एखादी सीट मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल तर मात्र आपण ते सीट घेऊन किंवा पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेड झालेलं सीट असू दे किंबहुना पहिल्या राऊंडचं तसंच राहिलेलं सीट घेऊन आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन जाता येऊ शकतं. हा एक पहिला नवीन नियम आपल्याला 100% उपयोगाचा आपल्यासाठी आहे. त्यामुळं मॉपअप राऊंड न म्हणता त्याला आपण तिसरा राऊंड म्हणत आहे. दुसरी गोष्ट, तिसरा राऊंड ज्यावेळेस चालू होतो ज्याला राऊंड 3 म्हणू. राऊंड 3 मध्ये न्यू रजिस्ट्रेशन करता येतं का? हो. आता इथं कोण कोण नवीन रजिस्ट्रेशन करणार? पहिल्या 2 राऊंडमध्ये कुणीही रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे सर्व विद्यार्थी फ्रेशली तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहेत. किंवा पहिल्या राऊंडमध्ये तर फ्री एक्झिट असते, दुसऱ्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं कॉलेज न घेतल्यामुळे फॉरफिचर ऑफ डिपॉझिट झालेलं असेल, त्याचं डिपॉझिट जप्त होऊन तो प्रोसेसचा बाहेर पडलेला असेल, असे विद्यार्थी सुद्धा तिसऱ्या राऊंडला नवीन 2,05,000 रुपये किंवा 5,500 किंवा 11,000 रुपये भरून तिसऱ्या राऊंडमध्ये एंट्री करता येऊ शकते. म्हणजे आणि त्या ऑप्शन एंट्री केल्यानंतर ऑप्शन एंट्री सुद्धा करता येते. ऑप्शन एंट्री कुणाकुणाला करता येऊ शकते? आतापर्यंत मिळालेल्या सर्व कॉलेजेस ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजवर जाऊन सर्व फिजिकल व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन घेतलेलं फिट आहे आणि त्या ठिकाणी विलिंगनेसचा फॉर्म भरला नाही किंवा रिटेन्शन दिलं असेल किंवा फ्रीज केलेलं असेल तेच फक्त पुढच्या राऊंडमध्ये इलिजिबल होणार नाहीत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी तिथं फ्रीज न केलेलं असेल आणि पुढे चॉईस फिलिंग नाही केली तर पहिलं कॉलेज कुठंही जात नाही. झिरो तुमची चॉईस फिलिंग 0 झाली त्यामुळे तुम्हाला काहीच मिळत नाही. त्यामुळे पहिलं कॉलेज फायनल 100% राहतं. याबद्दल काही काळजी करण्याचं काम नाही. राऊंड 3 मध्ये न्यू रजिस्ट्रेशन करता येतं, नवीन पण एंट्री करता येते आणि ज्यांचं दुसऱ्या राऊंडमध्ये डिपॉझिट जप्त होऊन ते प्रोसेसच्या बाहेर पडलेले आहेत असे विद्यार्थी सुद्धा राऊंड 3 मध्ये फ्रेश डिपॉझिट भरून आपल्याला एंट्री करता येऊ शकते. आल्यानंतर तुम्हाला नंतर ऑप्शन एंट्री आहे. ऑप्शन एंट्री म्हणजे काय की तुम्हाला सर्व प्रेफरन्सेस भरायचे. आता मात्र प्रेफरन्सेस अगदी व्यवस्थित भरा. प्रत्येक राऊंडमध्ये दिलेले प्रेफरन्सेस हे बदल होणार आहे. पहिली मी पाठीमागे जो चॉईस फिलिंग केलेली होती तीच आता राहील असं म्हणायचं काही काम नाही. कारण आपल्याला 100% यामध्ये डिलीट होत असते. पहिली ऑप्शन एंट्री डिलीट होते. आपल्याला प्रत्येक वेळेस ऑप्शन एंट्री करायची आहे. म्हणजे प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंग तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये सुद्धा करायचं आहे.
ओल्ड रजिस्ट्रेशन राऊंड 2 कॉलेज अलॉट झाले पण जॉईन केले नाही केल्यास त्यांचे जे डिपॉझिट आहे ते जप्त होतं. असे जप्त झालेले विद्यार्थी सुद्धा न्यू रजिस्ट्रेशन डिपॉझिट भरून करता येऊ शकतं. परत हे सगळे रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना परत फ्रेश चॉईस फिलिंग करायचे, नंतर लॉकिंग करायचं आहे. जर लॉकिंग नाही केलं तर ॲटोलॉक सुद्धा होतं. परत प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट होईल, परत रिझल्ट लागेल आणि रिझल्ट नंतर सुद्धा डॉक्युमेंट अपलोडिंग करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं नाव लिस्टमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 100% आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड MCCला करायचं आहे आणि परत आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स घेऊन आणि डिमांड ड्राफ्ट आणि फीजचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिसऱ्या राऊंडसाठी कॉलेजवरती फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे. अपग्रेडेशन सुद्धा इकडे राऊंड 2 पासून राऊंड 3 पर्यंत आहे. परंतु आता इथून पुढे मात्र अपग्रेडेशन संपलं एवढं लक्षात घ्या. म्हणजे अपग्रेडेशन आफ्टर 3 राऊंड नॉट जॉईनिंग स्टेटस फ्रेश फॉरफिट अँड एक्झिट. जर समजा आपलं दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेड झालं तर आपल्याला तिसऱ्या राऊंडमधलं कॉलेज घ्यावंच लागणार आहे. इथून पुढे सगळे नियम बदलणार आहेत. जे नियम 2022 पर्यंत दुसऱ्या राऊंडसाठी होते ते नियम आपल्याला थर्ड राऊंडसाठी आलेले आहेत. थर्ड राऊंडला जर समजा आपल्याला मिळालेलं कॉलेज आतापर्यंतच्या कॉलेज सोडून आताचं जे ॲट द एंड ऑफ थर्ड राऊंडला जे काही कॉलेज तुमच्या हातात असेल ते तुम्हाला घ्यावंच लागणार. नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहात. तुमचं डिपॉझिट दुसऱ्या राऊंडमध्ये भरलेलं असू दे, पहिल्या राऊंडमध्ये भरलेलं असू दे किंवा आत्ता फ्रेश भरलेलं असेल आणि जर तुम्ही ते मिळालेलं कॉलेज ऑप्शन एंट्रीमधून घेतलं नाही तर तुमचं डिपॉझिट फ्रीज होतं आणि तुम्हाला म्हणजे लक्षात घ्यायचं की बाबा तुम्हाला जर समजा ही डिपॉझिट होतं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता, तुम्हाला तिथून पुढच्या कोणत्याही राऊंडमध्ये भाग घेता येत नाही. जर समजा तुम्ही कॉलेज जॉईन केलं तरी सुद्धा स्टे वेकन्सी राऊंड, ज्याला आपण चौथा राऊंड म्हणतो किंवा स्टे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री होणार नाही. इकडे एक महत्त्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. आपल्याला अपग्रेडेशन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड राऊंडपर्यंत जाईल. थर्ड राऊंडच्या पुढे 100% ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही. जर सीट मिळालं असेल तर. मिळालं नसेल तर तुम्ही भाग घेऊ शकता का? 100% घेऊ शकता. तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काहीच मिळालं नाही तर ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये भाग घेता येऊ शकता. आपल्याला थर्ड राऊंडमधले नियम कळाले का? बघा, फ्रेश एंट्री करता येते, चॉईस फिलिंग करता येते, पाठीमागे 2 वेळा आपल्याला मिळालेलं कॉलेज सुद्धा घेऊन आपल्याला मॉपअप राऊंडमध्ये फ्रेश एंट्री करता येऊ शकते. मात्र थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही जर जॉईन केलं नाही तर तुम्ही एक्झिट होता, बाहेर पडता. तुम्हाला त्यामध्ये प्रोसेसमधून बाहेर फेकलं जातं आणि तुमचं डिपॉझिट जप्त होतं. परंतु जर समजा तुम्ही जॉईन केलं तरी पण प्रोसेसच्या बाहेर पडता, पुढील तिथून पुढे होणाऱ्या राऊंडमध्ये 100% भाग घेता येणार नाही. हा नियम सेकंड राऊंडसाठी होता, तो आपल्याला आता थर्ड राऊंडसाठी आलेला आहे. त्यानंतर चौथा राऊंड जो चालू होतो त्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो. स्ट्रे वेकन्सी राऊंडसाठी फ्रेश रजिस्ट्रेशन आहे का? आजपर्यंत नव्हतं, पण इथून पुढे फ्रेश रजिस्ट्रेशन चौथ्या राऊंडला सुद्धा करता येणार आहे. आजपर्यंत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला जर आपण एंट्री केलेली नसेल तर आपण फ्रेशली ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडला एंट्री करता येऊ शकते. म्हणजे तुम्ही तुमच्या स्टेटमध्ये पहिल्या 2-3 राऊंडमध्ये पाहून जर आपल्याला मिळत नाही असं वाटलं तर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते. हा एक तुम्हाला बेनिफिशरी, खूप साऱ्या बेनिफिशरी या गोष्टीमध्ये झालेल्या आहेत. नियम कडक आणि स्ट्रिक्ट लावलेले असले तरी सुद्धा तुमच्यासाठी म्हणून इकडे प्रॉफिटेबल म्हणजे विद्यार्थ्यांचं हित पाहिलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. फ्रेश एंट्री आपल्याला ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये करता येऊ शकते. मात्र ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला एक रूल खूप जाचक आलेला आहे, तो मात्र नीट लक्षात ठेवायची गरज आहे. ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला ऑप्शन एंट्री करता येऊ शकते. नंतर चॉईस फिलिंग करून लॉक करायचं, ॲटोलॉक होत असतं. नंतर सीट अलॉटमेंट होईल, सीट अलॉटमेंट तर रिझल्ट नंतर आपल्याला ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोडिंग आहे. आणि परत जर समजा सीट अलॉटमेंट राऊंड 3 मध्ये मिळालेलं सीट जर समजा मिळाले नसलं तर ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये आपण रजिस्ट्रेशन करता येऊ शकत नाही. जर समजा तुम्ही मॉपअप राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये एखादं सीट मिळालेलं असताना घेतलं नाही
तर मात्र तुम्ही इलिजिबल नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला कोण इलिजिबल आहे, आजपर्यंत कोणतंच न मिळालेलं कॉलेजवाले स्टे वेकन्सीमध्ये इलिजिबल आहेत, किंवा पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिटमधून गप्प बसलेले ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये इलिजिबल आहेत. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये मिळून त्यांनी नाही घेतलं, डिपॉझिट फोरफिट होऊन त्यांनी एंट्री परत जर तिसऱ्या राऊंडला एंट्री केलेली असेल परत डिपॉझिट भरून, तर ते विद्यार्थी ऑनलाईन स्टे वेकन्सीसाठी जर त्यांना सीट मिळालं नाही, कमी चॉईस दिल्यामुळे जर समजा थर्ड राऊंडला सीट मिळालं नाही, तर असे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड 4थ्याला इलिजिबल आहेत. परंतु तिसऱ्या राऊंडला एखादं कॉलेज जॉईन केलेलं असेल, तुम्ही म्हणजे कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग केलेलं असेल, ऍडमिशन घेतलेलं असेल, तर तुम्ही ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये भाग घेऊ शकत नाही. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला सीट अलॉट होऊन तुम्ही जॉईन केलं नाही, जॉईन केलेलं आहे किंवा जॉईन केलेलं नाही, हे दोन्ही सुद्धा विद्यार्थी थर्ड राऊंडच्या नंतर पुढच्या राऊंडमध्ये इलिजिबल होणार नाहीत. ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडसाठी फक्त एवढेच विद्यार्थी इलिजिबल आहेत की जे नवीन रजिस्ट्रेशन करतील आणि पहिल्या 3 राऊंडमध्ये कोणतंही सीट आपल्याकडे होल्ड नाही, असेच विद्यार्थी ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेत आहेत. फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये सोडलेले फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतात का? पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते आणि त्यांनी आजपर्यंत चॉईस फिलिंगच केली नाही, तर ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकतं का? तर हो. फर्स्ट राऊंडमध्ये काही पण असेल, सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला काही मिळालंच नसेल किंवा मिळालेलं असून तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊन तुम्हाला नंतर फ्रेश एंट्री तुम्ही केलेली असेल थर्ड राऊंडमध्ये, आणि त्यामध्ये जर समजा हे सीट जर घेतलेलं नसेल, मिळालंच नसेल, म्हणजे थर्ड राऊंडमध्ये मिळालं नसेल, तर मात्र फोर्थ राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन पण करू शकता आणि आजपर्यंत कोणतंही सीट होल्ड न करणारा विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो. आणखी एक नवीन बदल या ठिकाणी काय झालंय बघा, की डीम्ड कॉलेजेसमध्ये आजपर्यंत एम्स, जिपमर, AMU, BHU आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि FMC हे सगळे ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड होत असायचा. परंतु यावर्षी 2023 पासून डीम्ड कॉलेजेसचा सुद्धा राऊंड हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आता 4था जो राऊंड आहे तो इन्स्टिट्यूट लेवलवरती राऊंड होणार नाही, तो सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा एक नवीन नियम 2023 पासून आलेला आहे. इफ स्टे वेकन्सीमध्ये राऊंडमध्ये सीट मिळालेले न घेतल्यास, जर समजा आपल्याला ऑनलाईन स्टे वेकन्सी हा एक नियम खूप जाचक आहे आणि तो एक महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे की ऑनलाईन आता जो काही 4था राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये सीट अलॉटमेंट झालंय तुम्हाला आणि तुम्ही दिलेल्या ऑप्शनपैकी तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल, तर 4थ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्ही नाही जॉईन केलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडालच, तुमचे डिपॉझिट तर जप्त होईलच, परंतु तिथून पुढील 2 वर्षासाठी तुम्हाला फाईन भरावी लागणार आहे. तुम्हाला 2 वर्ष नीटच्या याच्यामधून डाट्यामधून बाहेर पडताय, पुन्हा तिथून पुढे जरी रिपीट करणार असाल तरी 2 वर्षापर्यंत तुम्हाला एंट्री करता येणार नाही. हा एक महत्त्वाचा नियम आणि जाचक आहे. हा जाचक नाही आहे खरं तर. विद्यार्थी खूप वेळा असे रिपीट करणारे विद्यार्थी ऑनलाईन स्टे वेकन्सीमध्ये जायचे आणि मिळत असलं तरी घेत नसायचे आणि सीट सोडून टाकायचे. त्यामुळं डिपॉझिट आपलं 10-20 हजार बुडलं तरी चालेल म्हणून सोडून टाकायचे. त्यामुळं प्रोसेसमधले काही सीट वाया जायचे. ज्या विद्यार्थ्यांना जेन्युनली भाग घ्यायचा आहे असेच विद्यार्थी भाग घ्यावे, नाही तर त्यांनी ऑनलाईन 4थ्या राऊंडमध्ये स्टे वेकन्सी राऊंडमध्ये सीट सोडलं, मिळालेलं सीट सोडलं तर त्या प्रोसेसमधून बाहेर तर पडालच, तुमचं डिपॉझिट पण 100% बाहेर जप्त होईल, परंतु तिथून पुढे 2 वर्ष तुम्हाला कसल्याही प्रकारच्या प्रक्रियेमध्ये, नीटच्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. अशा प्रकारच्या सगळ्या राऊंड इन्फॉर्मेशन ब्रोशरमधला सगळा डिटेल इन्फॉर्मेशनचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत आपण ह्याचा सगळ्यांचा सार पाहूया. बघा, एकूण बदल काय झालेले 2022 मध्ये MCCच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला काय बदल झालेला आहे. बघा, खूप वेळा एक प्रश्न येत असतो की ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये एंट्री करता येते का? उदाहरणार्थ वसंतराव पवार कॉलेज असेल किंवा NKP साळवे असेल, हे कॉलेजमध्ये आपल्याला या प्रोसेसमधून जाता येतं का? 100% जाता येत नाही. यामध्ये फक्त भाग घेणाऱ्या युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत ती मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. गव्हर्नमेंट, एम्स, जिपमर, AMU, BHU, FMC आणि त्याचबरोबर
डीम्ड एवढेच भाग यामध्ये घेत असतात. प्रायव्हेट कॉलेजेस त्या राज्यामध्ये जाऊन आपल्याला भाग घेता येतो. उत्तर प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये याच्या ओपन स्टेट्समधून आपल्याला जायचं असेल तर हे पण ऑल इंडियाचंच आहे. ह्याच्यात उपयोग होईल का? ऑल इंडिया राऊंडमध्ये ते भाग घेत नाहीत, ते ओपन स्टेट्स काउन्सिलिंगमध्ये भाग घेतात. हा पहिला नियम आहे, तसंच आहे बरं का. आता तुम्हाला इथून पुढे आपण सारांश या सर्व MCCच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये 2023 मध्ये जो काही बदल झालाय तो मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिली गोष्ट, 2022 मध्ये आपल्याला 3 वेळा रजिस्ट्रेशन करता येत होतं, पहिला, दुसरा आणि मॉपअप राऊंडला. या ठिकाणी आपल्याला 4 वेळा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला आणि मॉपअप राऊंडला. या ठिकाणी आता तिसरा राऊंड म्हटलेलं आहे. राऊंड 3 ला पण करता येणार आहे आणि श्रेय वेकन्सी राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. म्हणजे आपल्याला 4 वेळा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दुसरा बदल काय आहे की 2022 मध्ये आपल्याला सीट अलॉट झालं तरी सुद्धा डॉक्युमेंट अपलोडिंग करावं लागत नव्हतं, पण MCCने यावर्षी डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे MCCकडे जर आपल्याला सीट अलॉट झालं तर आपल्याला सीट म्हणजे सीट जॉईनिंगमध्ये आपल्या लिस्टमध्ये जर नाव आलेलं असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड आपल्याला कॉम्प्युटरवर जाऊन MCCकडे अपलोडिंग करायचे आफ्टर सीट अलॉटमेंट. जर समजा सीट अलॉट झालं नाही तर त्याने अपलोड करायची गरज नाही. हा एक बदल झाला, तो गेल्या वर्षी नव्हता, गेल्या वर्षीपर्यंत नव्हता. दुसरी गोष्ट, तिसरा बदल कोणता आहे बघा, अपग्रेडेशन फ्रॉम राऊंड 1 टू राऊंड 3. म्हणजे बघा, अपग्रेडेशन फक्त पहिल्या राऊंड पासून दुसऱ्या राऊंड पर्यंत असायचं, पण आता मात्र राऊंड 2 मध्ये पासून, म्हणजे पहिल्या राऊंड पासून दुसऱ्या राऊंड मध्ये जर अपग्रेड झालं, म्हणजे कॉलेज बदल झालं, अपग्रेड झालं, तर आपल्याला अपग्रेडेशन व्हॅलिड आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या आणि दुसऱ्यामधून तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा जर आपलं कॉलेज अपग्रेड झालं तरी सुद्धा व्हॅलिड आहे. म्हणजे तुम्हाला अपग्रेडेशन तिसऱ्या राऊंडपर्यंत करता येऊ शकतंय. आजपर्यंत फक्त दुसऱ्या राऊंड नंतर आपण फ्रीज व्हायचो, नंतर इथून पुढे सगळीकडे ब्लॉक दिसायचो, हे लक्षात घ्यायचं. सीट आणखी काय बदल झालाय बघा. चौथा बदल म्हणजे सीट अलॉटेड इन राऊंड 2 इज नॉट टेकन फॉर पिक्चर ऑफ सिक्युरिटी बजेट. तो तर काही तो बदल नाहीये. हां, बऱ्याच वेळा काय होतं की सीट अलॉटमेंट जर झालेलं असेल राऊंड 2 मध्ये आणि जर तुम्ही घेतलं नाही, जॉईन केलं नाही, तर तुमचं डिपॉझिट आहे फॉरफिट होतं. हा बदल नाही, गेल्या वर्षी पण तसाच रूल होता, ह्या वर्षी पण असाच रूल आहे की दुसऱ्या राऊंडला जर कॉलेज मिळालेलं घेतलं नाही, जॉईन केलं नाही, तर मात्र 100% तुमचं डिपॉझिट फॉरफिट होतं. हा बदल नाहीये, हा पहिलाच रूल आहे. नो अपग्रेडेशन आफ्टर राऊंड 3. तिसऱ्या राऊंडच्या नंतर स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये अपग्रेडेशन होणार नाही. फ्रेश रजिस्ट्रेशन इन स्ट्रे वेकन्सी राऊंड. आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन नव्हतं. आपल्याला जे काही मॉपअप राऊंडमध्ये जे काही आपण एंट्री केलेले असले तेच चॉईस फिलिंग आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंडला जशी तशी असायची. परंतु 2022-23 मध्ये मात्र आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन इन स्ट्रे वेकन्सी राऊंड, चौथ्या राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन पण करता येऊ शकणार आहे आणि ऑप्शन फिलिंग सुद्धा करता येऊ शकणार आहे जर आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये कुठलंही सीट सोडलेलं नसेल किंवा जॉईन केलेलं नसेल तर. अशा सर्वांना हा एक नवीन बदल आपल्यासाठी फायदेशीर झालेला आहे. स्ट्रे वेकन्सी राऊंड हा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये डेव्हलप म्हणजे परत कन्वर्ट व्हायचा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये चौथा राऊंड हा इन्स्टिट्यूटच्या जाऊन तिथं आपल्याला फिजिकली करायचा होता, तो आता फिजिकली जाऊन न करता ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट होणार आहे. हा एक महत्त्वाचा बदल आहे. तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा स्ट्रे वेकन्सी राऊंड ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. दुसरी गोष्ट आणखी सर्वात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे ऑनलाईन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर सीट अलॉट झालं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर सीट मिळालं, तुमचं लिस्टमध्ये नाव आलं आणि तुम्ही तर जर घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसचा बाहेर तर पडालच पडाल. पण तिथून पुढे 2 वर्ष तुम्हाला नीटच्या प्रक्रियेमध्ये किंवा मेडिकल ॲडमिशनमध्ये कसल्याही एंट्री करता येणार नाही, तुम्ही ब्लॉक असणार आहे. हा एक महत्त्वाचा संदेश लक्षात घ्या. राऊंड 3 नंतर डाटा स्टाफ सेंटरचा करून ब्लॉक होत आहे, बरोबर आहे. तर राऊंड 3 मध्ये जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जॉईन केलेलं असेल तर तुम्ही तिथून पुढे तिथल्या पुढच्या प्रोसेसमध्ये ऑल इंडियाच्या प्रोसेसमध्ये तर ब्लॉक दिसता, परंतु तुमच्या स्टेटमध्ये सुद्धा ब्लॉक दिसत असता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राऊंड 3 असं म्हटलं जाणार आहे इथून पुढे, मॉपअप राऊंड म्हटलं जाणार नाही.
एकंदरीत सर्व माझ्या मित्रांना आजच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरसाठी जे काही क्वेरीज असतील ते सर्व क्वेरीज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. MCCच्या ऑल इंडिया कोट्यामधील सर्व OCI NRI पासून ते इंडियन कॅन्डिडेट्स पर्यंत सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेरी राहिलेलं असेल असं मला वाटत नाही. एकंदरीत सर्व काही बदल ह्यावर्षी 2023 पासून झालेले आहेत, परंतु हे बदल सर्व विद्यार्थ्यांच्या प्रायोरिटीसाठी आहे, विद्यार्थ्यांच्या मेरिटसाठी आहे. कसल्याही प्रकारच्या हस्तक्षेप मानवी होऊ नये असाच सरकारचा विचार एकंदरीत दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या मेरिटला महत्त्व द्यावं आणि विद्यार्थ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे असं मला वाटतंय. ऑल इंडिया कोट्याचा हा MCCचा राऊंडच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून डॉक्टर राजकुमार आडकर MD अॅनाटॉमी सुयश हॉस्पिटल माढा या माध्यमातून तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती डिटेल ऑथेंटिक जशी तशी माहिती देण्याचा आपल्या डोअर स्टेपवर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.